न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं वादळ येवल्यात पुन्हा घोंघवणार आहे। दिनांक 27 जून रोजी येवला लासलगाव येथील मराठा समाज संयोजकांनी हजारोंच्या संख्येनं अंतरवाली सराटी येथे दाखल होत पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी येवल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं मोठं नियोजन केलं जाणार असल्याची माहिती संयोजक शाहू शिंदे यांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मनोज जरांगे पाटील आता काय रणनीती आखतात हे पाहावं लागणार आहे। आज झालेल्या भेटीप्रसंगी येवला लासलगाव मतदारसंघातील सर्वपक्षीय मराठा समाज संयोजक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते। तेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मी येणार आहे। 6ला हिंगोलीला आहे, 7ला परभणीला आहे, 8ला नांदेडला आहे, 9ला लातूर आहे, 10ला धाराशिव, 11ला बीड, 12ला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगरला येतो। आपल्या सगळ्या बांधवांना विनंती की आपण अंतरवालीकडं येऊ नका। आपण सगळ्यांनी तिकडं आपण आपल्या जिल्ह्यात तयारी करा, कार्यक्रमाची तयारी करा। मीच तुमच्या जिल्ह्यात येतोय तुम्हाला भेटायला, त्यामुळे इकडं येऊ नका। मलाही आराम होईल। त्याचा अर्थ पण असा दुसरा असा आहे की उपोषण सोडल्यामुळं अंगात आग होती, थरथर अंगात आहे माझ्या, आणखीन थरथर कापतंय, तर आराम मला मिळेल। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इकडं थोडं अंतरवालीकडं येऊ नका, आपण आपल्या तिकडंच तयारी करा। मीच तुमच्या जिल्ह्यात येतो ही सगळ्यांना विनंती आहे। येऊ नका याचा अर्थ का तुम्हाला नाराज करत नाही मी की येऊच नका, परंतु कामाचे पण दिवस आहे, ते कामही बुडू नका शेतातले, आणि आपल्या आंदोलनाची तयारी तीही पूर्ण करा। घराघरात जा आणि एकजूट दाखवा। मात्र मलाही आराम मिळेल यासाठी विनंती करून फक्त आरामासाठी सांगतो की येऊ नका, याच्या पाठीमागे दुसरा काय अर्थ नाही आहे हे समजून घ्या सगळ्या। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।